मुख्यमंत्री मी असताना मी देवेंद्रजी अजितदादा महायुतीने निर्णय घेतला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा। लाडक्या बहिणींना जी योजना सुरू झाली त्यांनी जरा हात वर करा बरं। बहुतेक सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी सगळ्या योजनेमध्ये आहेत। आता एक विश्वास ठेवा, कोणी काही सांगितलं तरी माझ्या लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही, बंद होणार नाही म्हणजे नाही। दुसरं, ज्या सवलती आपल्याला दिल्यात, आज बातमी बघत होतो एसटी मध्ये 50% दिलेली सवलत बंद करणार म्हणून, पण मी सांगतो एसटी मध्ये 50% दिलेली सवलत देखील बंद होणार नाही, बंद होणार नाही। आणि माझ्या ज्येष्ठांना देखील सवलत दिली आहे ती बंद होणार नाही। आणि म्हणून ज्या माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही योजना चालू केल्यात, लेक लाडकी लखपती असेल, लाडकी बहीण योजना असेल, त्याचबरोबर या ठिकाणी केंद्राच्या योजना ज्या आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सुरू केल्या त्या देखील सुरू राहणार। कारण महायुतीला तुम्ही एवढा प्रचंड विजय मिळवून दिलाय। मला लोक म्हणाले ही कसली लाट आहे, अरे मी बोललो ही लाट नाही, माझ्या लाडक्या बहिणींची महालाट आहे, माझ्या लाडक्या भावांची महालाट आहे, माझ्या लाडक्या शेतकऱ्यांची महालाट आहे। आणि या लाटेमध्ये भले भले वाहून गेले आणि महायुतीला प्रचंड दैदिप्यमान असा विजय या ठिकाणी मिळाला। 232 संजय राठोड इकडे आहेत, नरेंद्र भोंडेकर आहेत, या ठिकाणी मी महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये विधानसभेत पहिलं भाषण होतं ना माझं, ते पहिलं भाषण होतं। मी त्यावेळेस म्हणालो माझ्या भाषणात, जेव्हा 2022ला आपण उठाव केला, संघर्ष केला, या महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींच्या मनातलं सरकार आपण स्थापन केलं, त्यावेळेस माझ्या भाषणात मी म्हणालो, काही लोक म्हणाले तुमचा एकही आमदार आम्ही निवडून येऊन देणार नाही, पण मी म्हणालो होतो माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आशीर्वादावर आणि विश्वासावर हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी मिळून आम्ही 200 पेक्षा जास्त जागा निवडून आणू, हा शब्द मी त्यावेळेस विधानसभेत दिला होता। आणि तुमच्या आशीर्वादाने 232 जागा निवडून आल्या महायुतीच्या।